हॅलो फ्रेंड्स, साक्षीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत हेल्दी, टेस्टी आणि सोपी अशी अंडा रोटी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आधी आपण सामग्री पाहूयात। अंडे, चपाती, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, चीज आणि बटर। इथे बटरच्या ऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता। एका बाउलमध्ये अंडे फोडून घ्यायचे। आपल्याला जेवढं बनवायचं आहे तेवढे अंडे फोडून घ्यायचे। मी इथे 5 अंडे फोडले आहेत। यामध्ये आता लाल तिखट टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचे, थोडीशी कोथिंबीर टाकायची। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। लाल तिखट आणि अंडे व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत। अशा पद्धतीने एका साइडने फिरवत छान मिक्स करायचे। तवा गरम झाला की तव्यावरती बटर टाकायचं आणि आपण तयार केलेलं मिश्रण तव्यावरती टाकायचं। ते मिश्रणाला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती एक चपाती ठेवायची आहे। अशा पद्धतीने त्या चपातीवरती हलक्या हाताने थोडं प्रेस करायचं आहे, जेणेकरून आपलं अंड्याचं मिश्रण चपातीला सगळीकडून व्यवस्थित लागेल। आता चपातीच्या वरच्या बाजूने बटर लावून घ्यायचं आहे। हे सर्व करत असताना गॅस कमी ठेवायचा आहे। खूप सारं बटर लावायचं आहे, जेणेकरून आपली चपाती छान क्रिस्पी भाजेल। अशा पद्धतीने आपलं बटर लावून झालं आहे। आता चपातीची बाजू चेंज करायची आहे। पाहू शकता किती छान पद्धतीने आपली पोळी भाजली आहे। आता या पोळीवरती चीज किसून टाकायचं आहे। नंतर याच्यावरती बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, टोमॅटो टाकायचा आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडासा चाट मसाला टाकायचा आहे। आणि याच्यावरती परत चीज किसून टाकायचं आहे। भरपूर सारं चीज टाकायचं आहे। नंतर चपाती एका साइडने अशी दुमडवून घ्यायची आणि छान क्रिस्पी होईस्तोवर भाजू द्यायची। पाहू शकता किती छान तांबूस रंग आलाय। या साइडनेही छान भाजली आहे। मी तुम्हाला आतमध्ये खोलून दाखवते। पाहू शकता किती छान दिसते आहे। आतून पण छान वासही येतोय। या साइडनेही छान भाजली आहे। छान तांबूस रंग आलाय। अशा पद्धतीने आपली अंडा रोटी तयार आहे। ही तुम्ही सॉस सोबत किंवा कुठल्याही चटणी सोबत सर्व करू शकता। रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।